Hi friends, in this lecture we see new experiment from group number 4, that is study of logic gates. Study of logic gates. The aim of this experiment is nothing but to verify truth tables of NAND gate, NOR gate, XOR and XNOR gates using IC74 series. Right, truth table of NAND gate, NOR gate, XOR and XNOR gates using IC74 series. Okay, we know about these gates in first semester, in fifth semester. NAND is nothing but AND gate followed by NOT gate is known as NAND gate. NOR OR gate followed by NOT gate is called as NOR gate. XOR gate XOR gate, the operation of XOR gate is called as mod 2 addition. Hmm? XOR gate, the operation of XOR gate is called as mod 2 addition. These gates are formulated by using basic gates, that is AND or NOT gates. Okay, and with it two or more input, two inputs and only one output. And the AND gate's output कधी high असतं, output of AND gate becomes high when both the inputs are high. When any one of the input is low, then output of AND gate is low. OR gate, when any one of the input is high, output of OR gate is high. When both the inputs are low, output of OR gate is low. Okay, it has two input side, only one output. NOT gate, only one input आहे, only one output. झिरो असेल, लो असेल तर आउटपुट काय मिळतं आपल्याला, हाय मिळतं. आउटपुट हाय असेल तर इनपुट हाय असेल तर आउटपुट काय मिळतं, लो मिळतं. Therefore NOT gate is also called as inverter. Okay. Then XOR gate, if odd number of inputs are high, then output is high. When odd number of inputs are high, output is high. In the XOR gate, when inputs are same, that is both are true or both are false, that is both are low, both are high, then output is high. Okay. Now we see one by one. Apparatus, DC power supply, digital ICs, that is 7400, 7402, 7486, 7408 and 7432. LED, etc. Okay, these are the pin configuration, top view of the ICs. या ठिकाणी नॉच असतो, या ठिकाणी नॉच आपण IC 55 बघत आहे. किती पिनचा असतो तो 8 पिनचा आहे. हे ICs किती पिनचे आहेत या ठिकाणी यूज करतो की आपण लॉजिक गेटला, तर 14 पिनचे आहेत. ओके, तर 7432, 7408 and 7400 हे IC ज्या गेटला वापरले जातात त्याची कनेक्शन अशा पद्धतीने आहेत. दॅट इज या तीन ICची कनेक्शन सारखीच आहेत. कोणकोणती IC? 7432, 7408, 7400. ओके, तर फर्स्ट सेकंड पिन म्हणजे ज्या नॉच, असा नॉच बघायचा आणि लेफ्ट बाजूपासून काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 आणि इकडं 8 9 10 to 14. ओके, 7 नंबर ग्राउंड असतो आणि 14 नंबर काय आहे, VCC आहे. 7 नंबर ग्राउंड, 14 नंबर VCC. 1 2 इनपुट, 3 आउटपुट, 4 5 इनपुट, 6 आउटपुट, परत 8 आउटपुट, 9 10 इनपुट, 11 आउटपुट, परत 12 13 इनपुट. ओके, अशा पद्धतीनं. ओके, 13 14 12 13 काय आहे, इनपुट आहे आणि 11ला आउटपुट जोडा. 8ला इनपुट, 9 10, 8ला आउटपुट, 9 10ला इनपुट. अशा पद्धतीने याचं काय करायचं, कनेक्शन करायचं. म्हणजे 7 नंबर ग्राउंडला द्यायचा, 14 नंबर कसा VCCला पॉझिटिव्हला द्यायचा, 1 2 घ्या आणि 3 आउटपुट घ्या. 1 2 ला इनपुट द्या, 3 ला आउटपुट किंवा 4 5 ला इनपुट द्या, 6 ला आउटपुट द्या. अशा पद्धतीने ह्या काय करायचं, ICs
कनेक्शन करायचं. इथं 7402 दिलाय. याच्यात काय 7 ग्राउंड फिक्स आहे, 14 VCC फिक्स आहे, 1 ला आउटपुट आहे, 2 3 इनपुट आहे. चेंज झाला बघा. 4 ला आउटपुट आहे, 5 6 इनपुट आहे. तसं इकडं आहे. ओके. मग या ठिकाणी पहिलं गेट आहे ते कोणतं आहे तर तुमचं नॅन्ड गेट आहे. पहिलं कुठलं आहे? नॅन्ड गेट आहे. चा नंबर आहे आयसीचा नंबर 7400. मग नॅन्ड गेटला काय करायचं? याचं हे सिम्बॉल आहे. नॅन्ड गेटचं काय आहे? हे सिम्बॉल ए बी वाय इक्वल टू ए बी बार अँड गेट फॉलोड बाय नॉट गेट. नॉट गेट आपण या ठिकाणी कसं दाखवलंय? त्या झिरोनं दाखवलेलं असतं. ह्या सर्कलनं नॉट गेट दाखवलेलं आहे. ओके. AND gate followed by NOT gate is called as NAND gate, and this is logical symbol of NAND gate. Okay. IC कुठला यूज करतोय आपण? IC 7400 NAND गेट साठी IC यूज करतोय. कनेक्शन काय करायची? 1 2 ला इनपुट द्यायचं, 3 ला आउटपुट द्यायचं, 7 ला ग्राउंड द्यायचं, 14 ला VCC द्यायचं. ओके. बघा पुढे काय आहे तर ट्रूथ टेबल. त्याचा या ठिकाणी ट्रूथ टेबल आहे. तर तो आयसी कसा जोडायचा आहे? या ठिकाणी सपोज एक बोर्ड दिला तुम्हाला 7400 चा नाही तर त्या ठिकाणी कोणकोणत्या आयसीचं सर्किट सारखं आहे बघा. 7432 आहे किंवा 7408 आहे. तर 7408 या ठिकाणी आहे. 7408 आहे. तर हा आयसी इंटरनॉच असतो आणि हा 1 नंबर 2 नंबर 3 4 5 6 7 या ठिकाणी 8 9 10 11 12 13 आणि 14 7 ग्राउंडला जोडायचा आहे. आता या ठिकाणी सप्लाय आज बॅटरी आहेच इंटरनल कनेक्ट केलेली आहे. ओके. हा बोर्ड वरती एसी ला जोडायचा. हा ग्राउंड आहे. ग्राउंड काय करायचा? 7 नंबरला इथून पिन काढायची, इथं लावायची. ओके. 14 PCC ला या ठिकाणी लावायची. 14 पासूनची पिन इथं पॉझिटिव्हला ही करायची. ओके. परत काय करायचं? एक इनपुटला द्यायचं. हा एक इनपुट आणि हे एक इनपुट. ओके. हा ए सपोज, हा बी सपोज. 1 पासून काढायचा ए ला द्यायचा, 2 पासून काढायचा बी ला द्यायचा आणि 3 पासून काढायचा आहे आउटपुटला द्यायचा आहे. आउटपुट कुठं आहे? या ठिकाणी आउटपुट आहे. सगळ्याचं कॉमन आउटपुट या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ओके. आउटपुट या ठिकाणी जोडायचं म्हणजे 3 नंबर याचा आउटपुटला जोडायचा. 1 नंबर ए ला इथं इनपुटला जोडायचा, 2 नंबर इनपुटला जोडायचा. ओके. 7 नंबर ग्राउंडला जोडायचा, 14 नंबर पॉझिटिव्हला VCC ला जोडायचा. या बोर्डची मेन वायर एसी सप्लायला वर लावायची, सप्लाय चालू करायचा आणि तुमचा ट्रूथ टेबल तुम्ही काय करणार? व्हेरी करणार. ओके. हा दोन्ही नॉब खाली केले डाऊनला तर 1 1 आणि 0 0 वरती केले तर काय मिळते तुम्हाला? 1 1. वरती केल्यानंतर 1 1 इथं आहे आणि खाली केल्यानंतर काय आहे? 0 0. हे दोन्ही नॉब खाली केले की 0 0, वरती केले की 1 1. सपोज हा ए खाली केला 0 झाला, बी वरती केला 1 झाला, बी वरती केला ए वरती केला 1 झाला, बी खाली केला काय झाला? 0 झाला. मग काय करायचं? सुरुवातीला दोन्ही 0 करायचे. सपोज दोन्ही खाली केले त्यावेळी आपण बघतोय कोणतं गेट? नॅन्ड गेट बघतोय. ओके. अँड गेटची कंडिशन काय? बोथ दी इनपुट्स आर लो, आउटपुट इज लो. बोथ दी इनपुट्स आर लो, आउटपुट इज लो. नॅन्डला काय होईल? अँडचं बोथ दी इनपुट्स आर लो, आउटपुट इज लो झालं, फॉलोड बाय नॉट गेट आहे म्हणजे काय होईल? हाय होईल. काय होईल? हाय होईल. परत 0 1 अँड गेट मध्ये 0 झाला, नॅन्ड गेट म्हणजे काय होईल? तो 1 होईल. 1 0 अँड मध्ये 0 झाला, नॅन्ड मध्ये तो 1 होईल. 1 1 ला अँड गेट मध्ये आउटपुट हाय होईल, नॅन्ड गेट मध्ये लो होईल. आता बघा ट्रूथ टेबल. दोन्ही आउटपुट काय? 0 0. ए डॉट बी म्हणजे हे काय झालं? अँड गेट झालं. 0 0 तर आउटपुट काय होईल? या ठिकाणी 0 होईल अँड गेट मध्ये. चा बार म्हणजे नॉट गेट आहे. 0 चा बार
कॉम्प्लिमेंट, झिरोचा कॉम्प्लिमेंट काय होईल? 1 होईल. आउटपुट किती आलं नॅन्ड गेटचं? 1 आलं. अँड गेट मध्ये आउटपुट काय होणार? 0 0 0 चा कॉम्प्लिमेंट आहे नॉट गेट नॅन्ड गेट असल्यामुळं, म्हणजे आउटपुट काय होईल? 1 होईल. 1 म्हणजे जर आपण दोन्ही इनपुट काय ठेवली? 0 0 ठेवली तर आउटपुट आपल्याला 1 मिळते का बघायचं. ते कसं चेक करायचं आउटपुट 1? सपोज हा खाली 0 ला ठेवला, हा बी 0 ला ठेवला, म्हणजे इनपुट दोन्ही काय झाली? 0 झाली. त्यावेळी या ठिकाणी हा बल्ब काय झाला पाहिजे? लागला पाहिजे. बल्ब काय केला पाहिजे? लागला पाहिजे. ओके, बल्ब लागला की तुम्ही समजायचं आउटपुट तुमचं काय आहे? हाय आहे. मग परत चेंज करून बघायचं. 1 1 ला काय होतोय? बल्ब गेला की आउटपुट काय करायचं? लो म्हणजे 0 आहे. ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी चेक करायचं. आता बघा दुसरी कंडिशन काय आहे? जर इनपुट ए 0 असेल, बी 1 असेल, ए 0 बी 1 म्हणजे ए डॉट बी काय होईल? अँड गेट 0 1 चं आउटपुट अँड गेटचं काय असतं? 0 असतं. ओके, 0 1 चं आउटपुट काय असतं? अँड गेटचं 0 असतं. म्हणजे 0 चा बार काय झाला? कॉम्प्लिमेंट 1 झाला. 1 0 चं अँड गेटचं आउटपुट 0 असतं, चा कॉम्प्लिमेंट 1 झाला. 1 1 चं अँड गेटचं आउटपुट काय असतं? 1 1 1 असतं, चा कॉम्प्लिमेंट 0 झाला. अशा पद्धतीनं काय करायचा? ट्रूथ टेबल काय करायचा तुम्ही नॅन्ड गेटचा? व्हॅरी करायचा. ट्रूथ टेबल व्हॅरी झाला की आपलं काय झालं? सर्किट बरोबर आहे जोडलेलं, म्हणजे नॅन्ड गेटचं सर्किट काय झालं? व्हेरीफाय झालं. देन वी गेट सेकंड गेट, दॅट इज अ नॉर गेट. आयसी कोणता यूज करायचा? 7402. 7402 ची कनेक्शन कशी आहे? 7402 त्यामध्ये 1 ला आउटपुट जोडायचं, 2 3 ला इनपुट, कुठलेही एक घ्यायचं, कुठलेही एक जोड, किंवा काय करायचं? 4 ला आउटपुट जोडायचं, 5 6 ला इनपुट जोडायचं. ओके, समजलं? म्हणजे काय करणार तुम्ही? 1 ला आउटपुट जोडणार आणि 2 3 ला इनपुट जोडणार आणि ट्रूथ टेबल व्हेरी करणार. नॉर गेटचं काय असतं? ऑर गेट फॉलोड बाय नॉट गेट इज कॉल्ड ॲज नॉर गेट. हे त्याचं लॉजिकल सिम्बॉल आहे. ओके, म्हणजे याचं 1 ला आउटपुट 1 इथं लिहा आणि 2 3 या ठिकाणी लिहा. 1 ला आउटपुट 2 3 ला इनपुट. ओके, मग दोन्ही इनपुट काय करायची? लो करायची. आउटपुट काय मिळणार? आता हे अँड गेट, ए प्लस बी म्हणजे अँड ऑर गेट आहे. ए प्लस बी ऑर गेट. A dot B AND gate. AND gate is shown by dot. OR gate is shown by plus sign. म्हणजे A plus B 0 0 असेल तर OR गेट काय होतंय? 0 होतंय, चा कॉम्प्लिमेंट 1. म्हणजे नॉर गेट मध्ये काय येईल? आउटपुट हाय येईल. 0 1 ला काय येते? OR गेट 1 येते आउटपुट, चा कॉम्प्लिमेंट 0. 1 0 1 येतंय, चा कॉम्प्लिमेंट 0. 1 1 चा OR गेट 1 येतंय, चा कॉम्प्लिमेंट 0. दॅट इज 1 0 0. ट्रूथ टेबल व्हॅरी होतोय का बघायचं. सर्किट जोडून ऐशी कुठला जोडायचा? 7402. 1 ला आउटपुट, 2 3 ला इनपुट. म्हणजे आयसी कसे जोडायचे ही फिगर तुमची माहित पाहिजे, तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, कुठली आयसी कसे जोडायचे? 7432 7408 7400 हे सगळे आयसी सारख्याच पद्धतीने ह्या फिगरच्या साह्याने जोडले जातात. म्हणजे 1 2 इनपुट 3 आउटपुट, 7 ग्राम 14 VCC. आणि 7402 नॉर गेटचा आयसी आहे हा. हा कसा जोडायचा? 1 ला आउटपुट जोडायचं, 2 3 ला इनपुट, 14 VCC आणि 7 ग्राम. ओके, देन we see third gate, XOR gate. exclusive OR gate or XOR gate. याच्यात कसं असतं? याचा आयसी यूज करतोय 7486. 7486 च्या साह्याने आपण XOR गेट बघतोय. तर आउटपुट ऑफ XOR गेट becomes high when odd number of inputs are high. When odd number of inputs are high. Here we see XOR gate of two inputs, that is A and B are the two inputs. Okay, मग जर A 0 असेल, B 1 असेल तर आउटपुट याचं काय येईल? हाय येईल. म्हणजे ऑड नंबर ऑफ इनपुट्स हाय, आउटपुट हाय. परत A 1 असेल, B 0 असेल, आउटपुट कसा आहे? ऑड आहे, एक ऑड हाय आहे.
त्यामुळे आउटपुट हा येईल. जर A1 B1 म्हणजे सेम आहे तर आउटपुट कसं होईल, 0 होईल आणि 0 0चं पण 0 होईल. बघा कसं आहे याचं सिम्बॉल, लॉजिकल सिम्बॉल ऑफ XOR गेट. ए बी आणि हे दोन लाईन दाखवले, y इक्वल टू A प्लस B. ओके, दॅट इज A बार डॉट B plus A dot B bar. Okay, A bar dot B plus A dot B bar. This can be shown inversion. Circle is nothing but inversion. Plus sign ला circle असेल तर याला आपण काय म्हणतो, inversion म्हणतो. Y equal to A plus B can be written as A bar dot B plus A B bar. Okay, this is logical symbol. याचा आयसी काय कोणता आहे, 7486. हा नॉच हा कसा झाला, 1 2 3 7 8 9 14, 7 ग्राउंड 14 पीसीसी. आणि कसं जोडायचं आहे बघा, 1 2 इनपुटला जोडायचं आहे आणि आउटपुट कशाला जोडायचं आहे, 3 ला जोडायचं आहे, किंवा 4 5 इनपुटला जोडायचे आहे आणि 6 आउटपुट जोडायचं आहे. आता 1 2 इनपुटला जोडायचं आणि 3 कशाला जोडायचं, आउटपुटला जोडायचं. या ठिकाणी आपला हा आयसी आहे किती नंबर, 7486 आहे का नाही, याच्यात 7432 आहे, 7404 आहे. तर हा या पद्धतीने जोडायचा. 1 2 काय करा, इनपुट, 3 आउटपुट, 7 ग्राउंड आणि 14 बीसीसी. जर दोन्ही आउटपुट सेम सारखे असतील तर आउटपुट कसं येतंय, 0 येतंय. आउटपुट काय येतंय, 0. आता कसं करायचं हे टॅली बघा, 0 0 आहे. ए बार 0, 0चा बार 1 झाला आणि बी किती आहे, 0 आहे. 1 0 अँड गेट आहे डॉट म्हणजे 1 0 अँड गेट, आउटपुट 0 येईल. प्लस ए 0 आहे डॉट, 0चा बार 1 झाला, 0 वर अँड गेट आहे काय येईल, 0 होईल. हा 0 0, 0 प्लस 0 ऑर गेट काय येईल, 0 येईल, 0. ओके, अशा पद्धतीने इथं तुम्हाला थेरॉटिकल टॅली करता येईल. त्याचा आउटपुट म्हणजे बल लागला न पाहिजे, आउटपुट काय येईल, 0 येईल. आता ऑड नंबर ऑफ इनपुट्स आर हाय, आउटपुट हाय. सांगितल्याप्रमाणे when odd number of the inputs are high, output of XOR gate is high, that is high. 0 1. आता बघा हे टॅली करता येते का तुम्हाला, 0 हे 0 आहे, 0चा बार 1 डॉट बी किती आहे, 1 आहे, 1 1 अँड गेट आउटपुट 1 येईल. प्लस ए किती आहे, 0 आहे, बी बार 1 चा बार 0 0 डॉट 0 अँड गेट काय येईल, 0 येईल. या ठिकाणी 1 आलं प्लस 0 आलं, 1 प्लस 0 ऑर गेट, प्लस साईन म्हणजे ऑर गेट, 1 प्लस 0 ऑर गेट, 1 0चं आउटपुट ऑर गेटला हाय असतं, 1 असतं. या ठिकाणी 1 आलं, तसंच हा 1 आला. 1 1चं फक्त बघायचं झाले, 1 चा बार 0 डॉट B1 0 1 अँड गेट 0 आउटपुट, प्लस A1 B चा बार 1 चा बार 0 1 0 0. ओके, 0 प्लस 0 ऑर गेट हा इनपुट, दॅट इज आउटपुट 0. ओके, या ठिकाणी 0 म्हणजे 1 1 असेल त्यावेळी बल लागणार नाही आउटपुटला. तुम्हाला 3 ला आउटपुट चेक करायचं आहे त्यावेळी बल लागणार नाही. 0 0 असेल त्यावेळी बल लागणार नाही. आणि जर इनपुट्स हाय असतील त्यावेळी, ऑड नंबर ऑफ इनपुट्स हाय असतील तर त्यावेळी बल लागत, म्हणजे या ठिकाणी आउटपुट काय येईल, 1 1 येईल. म्हणजे 0 0 ला 0, 0 1 ला 1, 1 0 ला 1, 0 0 ला 0. हे तुमचं तिसरं गेट, दॅट इज XOR गेट. ओके, now we see last gate, that is XNOR gate. लास्ट गेट XNOR गेट किंवा एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. एक्सक्लुझिव्ह नॉर गेटला मी काय सांगितलंय तुम्हाला, याच्यात एक लक्षात ठेवायचं एक्झामिनर, दॅट इज XOR ऑपरेशन इज कॉल्ड ॲज मॉड टू ऍडिशन. मॉड टू ऍडिशन याचे रूल तुम्हाला शिकवले, दॅट इज 0 प्लस हे सर्कल 0 इक्वल टू 0 येते, 0 प्लस 1 1 येईल, 1 प्लस 0
1 in, 1 plus 1, 0 in. These are the rules of mod 2 addition. That is operation of XOR gate is called as mod 2 addition. Okay, examiner जर तुम्हाला विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. Now we see last gate, that is XNOR gate. XNOR gate मध्ये काय आहे? XNOR gate is completely opposite to XOR gate, or XNOR gate is complement of XOR gate. XNOR gate is complement of XOR gate. म्हणजे काय आहे? याच्यात बार आहे बघा. y इक्वल टू a प्लस बी बार आहे. याचा आउटपुट काय आहे? a प्लस बी आहे. म्हणजे XNOR गेट इज कॉम्प्लिमेंट ऑफ XOR गेट. ओके, या ठिकाणी म्हणजे आउटपुट XNOR गेटचं काय येईल? 1 येईल, हे 0 येईल, 0 येईल, या ठिकाणी 1 येईल. म्हणजे आउटपुट ऑफ XNOR गेट इज हाय when both the inputs are low or both the inputs are high or both the inputs are same or both the inputs are true, both the inputs are true or both the inputs are false. Okay, समजलं? false म्हणजे 0 0 आणि true म्हणजे 1 1. सारखी असतील किंवा दोन्ही इनपुट्स false असतील किंवा दोन्ही इनपुट्स ट्रू असतील त्यावेळी आउटपुट ऑफ XNOR गेट काय असेल? हाय असेल. इथं 1 असेल, इथं 1 असेल, हा 0 असेल, हा 0 असेल. बघा, the exclusive NOR gate is 2 or more input gate. It acts opposite to the XOR gate. The logical symbol is shown in the figure below. The Boolean equation of its output is y equal to a plus b चा complement. लॉजिकल सिम्बॉल हे अशा पद्धतीनं. ओके, फक्त या ठिकाणी काय करायचं? सर्कल, नॉट गेटचं सर्कल जोडायचं. पहिलं कसं होतं XOR गेटचं? या ठिकाणी सर्कल नाही, बाकी सगळं सेम आहे. या ठिकाणी a प्लस बी आहे, परंतु XNOR ला कॉम्प्लिमेंट आहे, बार आहे. ओके, म्हणजे फक्त हे सर्कल आणि इथं बार, म्हणजे XNOR गेट इज कॉम्प्लिमेंट ऑफ XOR गेट. आणि हा ट्रूथ टेबल कॅरी करायचा. तर त्यासाठी सर तुम्हाला ही लॉजिकल सर्किट आहे. कशाचं? XNOR गेटचं. म्हणजे 1 2 बघा कसं आहे हे. 1 ला इनपुट, 2 ला 1 2 इनपुट ए बी जोडायचा. ओके, हा 1 इनपुट परत काय करायचं? एका नॉट गेटला जोडायचं. नॉट गेटच्या 1 ला, नॉट गेटचं 2 ते काय करायचं? अँड गेटच्या 4 ला. म्हणजे बघा आता 7408 च 1 2 इनपुटला द्यायचं. 7408 कशासाठी वापरतो आपण? हे अँड गेटचं सिम्बॉल आहे, अँड गेटला. इथं पण 7408 आहे, अँड गेट आहे. इथं ऑर गेट आहे, त्यासाठी 7432 वापरतो आपण. 7408 एकच ऐंशी वापरायचा, 7432 एक ऐंशी वापरायचा आणि या नॉट गेटला 180 वापरायचा. ओके, नॉट गेटला 180 वापरायचा. तो कोणता वापरलाय बघा? 7408 इथं आहे, 7432 आहे आणि 7404 नॉट गेटचा आहे. 7404 नॉट गेट, 7408 अँड गेट आणि 7432 ऑर गेट. ओके, 7432 ऑर गेट, 74 अँड गेट, 7404 कशासाठी? नॉट गेट. ओके, आता काय करायचं? 7408 चा 1 2 इनपुटला जोडायचा. 7408 चा 1 2 कुठं जोडायचा? इथं इनपुटला, 1 ए ला, 2 बी ला. ओके, परत 7408 च्या 1 पासून वायर काढायची. 7408 च्या 1 पासून वायर काढायची. ती कशाला न्यायची? 7404 च्या 1 ला. 7404 च्या 1 ला म्हणजे याच्यापासून दुसरी वायर काढायची, हिथं न्यायची. 7404 चा 2, 7404 चा 2 बघा, 7404 चा 2 कशाला जोडायचा? 7408 च्या 4 ला. 7404 च्या 7404 चा 2, 7404 चा 2 7408 च्या 4 ला.
7404च्या 8च्या 4ला या ठिकाणी जोडायचं. ओके. आता 7408चा 2 7408चा 2 कशातला जोडायचा? 7404च्या 3ला 7404च्या 3ला. परत 7404चा 4 कशाला जोडायचा? 7408च्या 5ला जोडायचा. म्हणजे 7404चा 4 7408च्या 5ला जोडायचा. ओके. मग 7408चा 3 कशाला जोडणार? ऑर गेटच्या म्हणजे 7432च्या 1ला. आणि 7408चा 6 कशाला जोडणार? 7432च्या 2ला जोडणार. आणि 7432चा 3 कशाला जोडणार? 7432चा 3 तुम्ही या ठिकाणी आउटपुटला जोडणार. हे आता कनेक्शन झालं. राहिलं मेन कनेक्शन. कुठलं? आउटपुटला गेलं. हा 3 आउटपुटला गेला. 1 2 पासून इकडे इनपुट आली, आउटपुट आली. आता ग्राउंड आणि व्हीसीसी ला कसं जोडणार? 3 ऐंशी आहे तर काय करायचं बघा. याचा ग्राउंड इथं जोडायचा. ओके. याचा ग्राउंड ह्या ग्राउंडला जोडायचा आणि याचा ग्राउंड याला द्यायचा. ओके. तिन्ही ग्राउंड एकत्र जोडायचे. हा इथं जोडणार, याचा इथं जोडणार, याचा ह्या ठिकाणी जोडणार. हा 14 VCC इथं द्यायचा, इथूनच काढायचा याला द्यायचा आणि इथून काढायचा तो कुठल्या? याच्या 14ला द्यायचा. ओके. लक्षात आलं का? याचा ग्राउंड इथं मेन सप्लायला, तिथून हे काढणार 32ला देणार, 32 पासून काढणार 04च्या ग्राउंडला इथं देणार. याचा 14 मेन सप्लाय इथं, तिथून काढणार इकडं 32ला, 32 पासून काढणार 4च्या 14ला. ओके. ते जोडलं तरच तुम्हाला सर्किट बरोबर येईल. म्हणजे ट्रूथ टेबल व्हेरी करता येईल. ओके. नाउ वी सी ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कसं आहे? मागं बघितल्याप्रमाणे एक्सऑर गेटला दोन्ही सारखे असतील तर आउटपुट 0 आहे, दोन्ही सारखे असतील तर आउटपुट 0 आहे एक्सऑरला. हा त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे दोन्ही सारखी जेवढी असतील त्यावेळी आउटपुट याचं हाय आहे आणि डिफरंट असतील त्यावेळी आउटपुट कसं आहे? लो आहे. ओके. तर हाय म्हणजे बल लागला पाहिजे, लागतोय का बघायचा. लोला बल लागणार नाही. ओके. अशा पद्धतीनं हा ट्रूथ टेबल व्हेरी करायचा. या ठिकाणी तुमचा लॉजिक गेटचा स्टडी ऑफ लॉजिक गेटचा एक्सपेरिमेंट संपल. एक्झामिनरनं काही विचारली, ओरल प्रोसिजर विचारली तर तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि हे थिअरीला तुम्हाला 5th सेमिस्टरला झालेलं आहे. ओके. या ठिकाणी आपण थांबू आणि याचं सर्किट तुम्हाला पुढे दाखवलंय बघा. या ठिकाणी लॉजिकल सर्किट आहे. हे काढायचं. पिन कशाला द्यायची? याची 7 नंबरला, ग्राउंड 14ला द्यायचा आहे. परंतु सगळे ग्राउंड 380चे आणि सगळे 14 नंबर VCC जोडायचे एकत्र आणि ते परत मेन सप्लायला जे द्यायचे आहेत. ओके. समजलं? या ठिकाणी हे आउटपुट दाखवलंय बघा. AB प्लस A बार B बार. म्हणजे 0 0 घेतला, 0 0 अँड गेट आहे, आउटपुट 0 आला. प्लस 0चा बार 1 आला. परत बीचा 0चा बार 1 आला. 1 1 अँड गेट 1 येईल. हा 0 प्लस 1 ऑर गेट आहे. काय येईल? आउटपुट हाय येईल, 1 येईल. म्हणजे 0 0 घेतला तर आउटपुट 1 आलं. 1 1 घेतला तरी पण 1 आलं पाहिजे बघा. हा 1 1 अँड गेट आहे, आउटपुट 1 आलं. प्लस 1चा बार 0, परत 1चा बार 0, 0 0 अँड गेट, आउटपुट 0 आलं. 1 प्लस 0 ऑर गेट आहे, प्लस म्हणजे 1 प्लस 0 ऑर गेट, आउटपुट हाय 1 आलं. म्हणजे 1 1 घेतला तरी 1 येते, 0 0 घेतला तरी काय येते? 1 येते. मग 0 1 घेऊन बघा. सपोज ये 0 आणि B1 अँड गेट आहे, 0 1 अँड गेट, आउटपुट 0 आला. प्लस 0चा बार 1 आला, 1चा बार 0 आला. 1 0 अँड गेट आहे डॉट, आउटपुट 0. जरी 0 प्लस 0 प्लस म्हणजे ऑर गेट आहे, 0 0 ऑर गेट, आउटपुट 0. म्हणजे 0 1 किंवा 1 0 घेतलं तर आउटपुट 0 येतंय आणि 1 1 किंवा 0 0 घेतलं तर आउटपुट हाय येतंय, 1 येतंय. अशा पद्धतीनं सर्किट स्वतःच्या ही फिगर काढायची आहे. त्याच्यासाठी इथं 3 नंबर आणि
लिहायचे आहे तुम्हाला, ग्राउंड कशाला आणि बीसीसी कशाला. आणि रिझल्ट काय लिहायचा, रिझल्ट बघा, रिझल्ट याचा काय लिहायचा आहे तर from a truth table we can say that that is truth tables of all the gates are verified. Truth table of all the gates are verified. Okay. या ठिकाणी आपण थांबू. हा एक्सपेरिमेंट तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे, सीट कम्प्लीट करायची आहे, त्याची पीडीएफ तुम्ही काय करायची आहे क्लासरूमला अपलोड करायची आहे. ओके, थँक्यू.